दीनानाथ रुग्णालयासंदर्भात बातमी आहे। दीनानाथ रुग्णालयाचा 7वा माळा हा मंगेशकर कुटुंबियांसाठी ठेवण्यात आलेला आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने प्रकाश आमटेंना देखील लुटलं। विजय वडेट्टीवार यांनी ही जहरी टीका केली आहे। दीनानाथ मंगेशकरांच्या 7व्या माळ्यावर मंगेशकर कुटुंबियासाठी ते राखीव आहे। त्या तिथे तेवढंच त्यांच्यासाठी आपतेष्टांचे उपचार होते। हे चॅरिटी हॉस्पिटल आहे। पेशंट तपासणीला आला की 20 रुपये घ्यावे लागतात, इथे 600 रुपये मोजावे लागतात। 20 रुपयामध्ये पेशंट तपासला गेला पाहिजे चॅरिटीमध्ये, मग 600 रुपये कशासाठी? म्हणजे ही लूट नाही का? प्रकाश भाऊ आमटे एक समर्पित आदिवासी समाजासाठी सेवेसाठी जीवन जगणारे समाजासाठी थोर समाजसेवक। त्यांना ज्यावेळेस कॅन्सर डिटेक्ट झाला तो त्यावेळेस त्यांना ऍडमिट केलं गेलं आणि एका मध्यस्थीने त्यांना विचारलं त्यांच्या मॅनेजरला दीनानाथच्या, त्यावेळेस ते म्हणाले की ऍडमिट करा, आम्ही प्रकाश भाऊ आमटेकडून एकही रुपया आम्ही घेणार नाही आणि मोफत उपचार करू। नंतर त्यांनी बाहेरून काही औषधी मागवावे लागतील म्हणून त्यांच्या आपतेष्टाकडून 5 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये जमा करायला लावले। म्हणजे थोर समाजसेवक महाराष्ट्र भूषण त्यांना सुद्धा त्या हॉस्पिटलने सोडलं नाही। तर खासदार नरेश म्हस्के आणि आनंद परांजपे यांनी वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधलाय। पाहूयात। आपण जर त्यांच्या सांस्कृतिक परंपरेला, सांस्कृतिक जे घराणं आहे, त्यांनी जी संगीताची सेवा केलेली आहे, लतादीदी असतील, दीनानाथजी असतील, त्यानंतर उषाबाई असतील, आशाबाई असतील, या सगळ्यांनी, हृदयनाथ मंगेशकर असतील, या सर्वांनी जी लोकांचं मनोरंजन केलेलं आहे, लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आपल्या संगीताद्वारे, याला कुठेही गालबोट लावण्याचा प्रयत्न वडेट्टीवार यांनी करू नये। सांस्कृतिक परंपरा, सांस्कृतिक क्षेत्रातलं त्यांचं काम, यावर कुठेही त्यांनी टीका करू नये, वैयक्तिक टीका करू नये। मंगेशकर कुटुंबियांचं योगदान संगीत क्षेत्रामध्ये कोणीही नाकारू शकत नाही। केवळ भारतात नाही तर जगामध्ये मंगेशकर कुटुंबीय हे संगीत क्षेत्रातील आपल्या योगदानासाठी प्रसिद्ध आहे। पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जो दुर्दैवी मृत्यू ईश्वरी भिसे यांचा झाला, याच्यामध्ये दोषी जो कोणी असेल त्याला सोडलं जाणार नाही।